तो बाळ गेल्यानंतर माझाही जगून काही उपयोग नाही हो डॉक्टर साहेब, पाया पडते, वाचवता आलं तर दोघांनाही वाचवा. आणि एक विनंती करते, जर दोघांनाही वाचवता येत नसेल तर डॉक्टर साहेब हात जोडते, माझ्या देहाचे होतील तेवढे तुकडे करा, पण माझ्या वंशाचा दिवा आहे ना त्याला तुमचं नक लागू देऊ नका. हिचं नाव आई, हिचं नाव आई, जी आपल्या मुलासाठी सर्वस्वाचा त्याग करते, देहाचा त्याग करते. म्हणून तुकोबाराय सांगतात, आई मुलाचं हित करते, लेकराचे हित वाहे तिच्या चित्तामध्ये दुसरं काही नसतं. अनेक कवींनी मुलावरती किती प्रेम करते यासाठी सांगितलेलं बाबांनी. एक माता गर्भवती होती, पोटात बाळ वाढत होतं. डॉक्टर साहेबांकडे चेकअपला जाणं येणं चालू होतं. डॉक्टर साहेबांनी तारीख दिली, ती बाळांत डिलिव्हरी नाही, बाळांत. डॉक्टर साहेब, माझी पत्नी गर्भवती, तुम्ही बाळंतपणाची तारीख दिली, तारीख टळून गेली, बाळ जन्माला येत नाही, काय बघा हो. डॉक्टर साहेब म्हटले एकदा सोनोग्राफी करावी लागेल. सोनोग्राफी केली. डॉक्टर साहेबांकडे रिपोर्ट आले, बघितलं आणि सांगितलं त्या ग्रस्ताला, तुम्ही पत्नीला बाहेर बसवा, तुम्ही मध्ये या, बोला ना डॉक्टर. तुमच्या पत्नीच्या पोटामध्ये जो गर्भाचे बाळ आहे ना, ते आडवं झाले, बाळ आडवं झाले. तुम्हाला जर बाळ पाहिजे असेल तर पत्नीच्या प्राणाला मुकावं लागेल, आणि पत्नी जर पाहिजे असेल तर त्या बाळाचे तुकडे करून त्याला काढावं लागेल. काय पाहिजे लवकर सांगा, वेळ अतिशय कमी आहे. त्या डॉक्टरला, त्या ग्रस्तांनी क्षणाचाही विलंब न करता सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या बायकोला वाचवा, ते बाळ आहे ना त्याचे तुकडे केले तरी चालेल, त्या बाळाला कापलं तरी चालेल, माझ्या बायकोला वाचवा. डॉक्टर साहेबांनी काय सांगितलं, ठीक आहे जा तुम्ही बाहेर. त्या स्त्रीला ऑपरेशन थिएटर मध्ये घेण्यात आलं. तिने विचारलं, डॉक्टर मला काही कळेल का हो, जो तुम्ही काही निर्णय घेत असाल, झालं काय, मला ऑपरेशन थिएटर मध्ये आणले, नक्की काय मला सांगाल का तुम्ही. डॉक्टरांनी विचार केला, जेवढा अधिकार या बाळावरती बापाचा आहे त्याच्या 1000 पटीने अधिक अधिकार त्या मातेचा आहे. आईला विचारलं पाहिजे, ताई ऐका ना, वेळ कमी आणि परिस्थिती नाजूक आहे. काय झालं डॉक्टर, तुमच्या पोटामध्ये जे बाळ आहे, जो गर्भ आहे, तो आडवा झालाय, परिस्थिती नाजूक आहे, वेळ कमी आहे, तुम्हाला बाळ पाहिजे असेल तर स्वतःच्या प्राणाला मुकावं लागेल, आणि तुम्हाला जगायचं असेल तर बाळाचे तुकडे करावे लागेल, त्याला कापून बाहेर काढावं लागेल. काय पाहिजे लवकर सांगा. त्यावेळेला त्या मातेने विचारलं, माझ्या पतीने काय सांगितलं. त्यांनी सांगितलं, बाळाचे तुकडे करा पण माझ्या बायकोला वाचवा. ती आई झोपलेली होती ना, ती माता उठून बसली, उभी राहिली, डॉक्टर साहेबांचे पाय धरले तिने. डॉक्टर साहेब तुमचं फार मोठं नाव आहे, मी हात जोडते डॉक्टर साहेब, विनंती करते, पाया पडते, जर तुम्हाला शक्य झालं तर आम्हाला दोघांनाही वाचवा, दोघांनाही वाचवा. जसं मी जर मेले तर माझं बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, तो बाळ गेल्यानंतर माझाही जगून काही उपयोग नाही हो डॉक्टर साहेब, पाया पडते, वाचवता आलं तर दोघांनाही वाचवा. आणि एक विनंती करते, जर दोघांनाही वाचवता येत नसेल तर डॉक्टर साहेब हात जोडते, माझ्या देहाचे होतील तेवढे तुकडे करा, पण माझ्या वंशाचा दिवा आहे ना त्याला तुमचं नक लागू देऊ नका. हिचं नाव आई, हिचं नाव आई, जी आपल्या मुलासाठी सर्वस्वाचा त्याग करते, देहाचा त्याग करते. म्हणून तुकोबाराय सांगतात, आई मुलाचं हित करते, लेकराचे हित वाहे तिच्या चित्तामध्ये दुसरं काही नसतं. अनेक कवींनी अनेक कविता गायल्या, अनेक कविता गायलेल्या, अनेक कवितामध्ये वर्णन केले आई काय असतं, आईचं प्रेम काय असतं, आईची माया. मला आदरणीय आमच्या बंडू भाऊनी सांगितलं, म्हणले महाराज मी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहे, त्या कार्यावरती आहे, पण माझी काकू आहे ना, माझ्या पश्चात माझी बाजू मांडायची. एक सांगतो तुम्हाला बंडू भाऊ, या जगातली आई मुलाविषयी, म्हणजे आमच्या महेंद्र दादा विषयी आई बोलेल, महेंद्र दादाची बाजू मांडली विशेष नाही,
पण पुतण्याची बाजू मांडण्यासाठी त्या मातेचं हृदय लय मोठं होतं. ते म्हटले कुणी जर माझ्या विरोधात बोलायला लागलं तर माझी काकू बोलू देत नसायची, ती माझी बाजू मांडायची. आणि तिला जर दवाखान्यात जायचं असेल तर ती मला सांगायची सर्व काम बाजूला टाक, आधी मला तू माझ्या बरोबर दवाखान्यात जायचं. हे लय मोठं हृदय लागतं गड्या या गोष्टी घडायला. जीवा फार प्रेम करते तिचं नाव आई आहे. जीवाच्या पलीकडे जपते तिचं नाव आई आहे. महाराज किती प्रेम करते ती आई. तुकोबराय सांगतात आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता प्रेम करते. काय मागते आपल्याकडे? सोनं, पैसे, धन, द्रव्य, गाडी, बंगला काही मागत नाही. आपली आई एकच गोष्ट मागते, बाळा माझ्याशी 2 वेळा बोलत जा रे, घरातून बाहेर जाताना एकदा बोलत जा आणि बाहेरून घरी आल्यावरती एकदा बोलत जा. एवढीच आईची अपेक्षा आहे, बाकी माय काही मागत नाही. आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. महाराज काय करते होती आई अजून आपल्या मुलासाठी.